मित्रांनो, जपानमध्ये 1938च्या दरम्यान हा सोईशिरो होंडा, एकदम तरुण मुलगा, गरीब घरातला, लहानपणापासून एकच स्वप्न. काय स्वप्न होतं माहिती आहे की टोयोटा कंपनीला मी एक दिवस मी बनवलेला, स्वतः बनवलेला पिस्टन रिंग मी बनवून विकणार. शाळेमध्ये जायचा, घरी यायचा आणि रात्रभर असे ग्रीसमध्ये माखलेले हात असायचे आणि तो पिस्टन रिंग बनवण्याच्या नादाने लागले. कितीतरी वर्ष ते बनवतोच आहे, लग्न वगैरे पण झालं, अजून बनवतोच आहे. लोकांनी पूर्ण येड्यात काढलं होतं त्याला, रे किती वर्ष तुझं तो रिंग कधी बनवणार, कधी तुझा. आणि एवढ्या वर्षांच्या अथक परिश्रमानंतर तो शेवटी पिस्टन रिंग बनली. आणि ते पिस्टन रिंग बनल्यानंतर ही वॉट व्हेरी एक्साइटेड. शेवटी गेला टोयोटा वाल्यांकडे की सर, आमचं तुमच्यासाठी ना एक मस्त पैकी जबरदस्त भारी पिस्टन रिंग बनवलंय. काय बोलले टोयोटा वाले माहिती, वी आर नॉट इंटरेस्टेड. चला, एवढ्या वर्षापासून तो बिचारा रात्री जागून मेहनत करून ग्रीस मध्ये घुसून तो बनवतोय. पैसे पण सगळे टाकले होते त्याच्यामध्ये आणि पब्लिकली त्याचा जोक झाला. पब्लिकली यस, त्रास झाला, दुःख. अरे माणूस आहे यार, एवढ्या गोष्टीसाठी, ज्याच्यासाठी मी रात्र जागलो, ज्याच्यासाठी मी सगळं माझं सर्वस्व धावावर लागलं आणि इथे पण माघार घेतली का? प्रॉब्लेम त्याच्यात नाही. प्रॉब्लेम कशाचा? शायद मैंने इसमें कुछ गडबड की है, मैंने ये ठीक से बनाया नहीं. परत अभ्यास केला, 2 वर्षामध्ये परत बनवला आणि यावेळेला बनवल्यानंतर परत एकदा ही वेंट टू टोयोटा अँड ही आस्क्ड फॉर द ऑर्डर. नाव आय हॅव डेव्हलप्ड इट, नाव आय हॅव इम्प्रूव्ड इट, नाव आय हॅव वर्कड ऑन माय वीकनेस, आय हॅव वर्कड ऑन युअर सजेशन, प्लीज नाव यू कॅन बाय. आणि त्यावेळेला टोयोटाने सांगितलं, ओके चला, तुम्हाला ऑर्डर दिली.